गणेश उत्सवानिमित्त माजी खासदार नवनीत राणा यांनी आज दर्यापूर येथे विविध ठिकाणी गणेश मंडळांना भेटी देऊन दर्शन घेतले आहे। या दरम्यान त्यांनी जनविकास न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। मला मतदान केलं, माझ्यावर विश्वास ठेवला, त्या लोकांना मी वाऱ्यावर सोडणार नाही। लोकांचा विश्वास माझ्यावर आहे। कोणी विरोधकांनी हा विचार करू नये की माझा पराभव झाला म्हणून नवनीत राणा संपली। नवनीत राणांना संपवणं एवढं सोपं नाही असा टोलाही नवनीत राणा यांनी विरोधकांवर लगावलाय। त्यानंतर सुद्धा आपण पराभव स्वीकारून आभार दौरा सुरू केला आणि आता गणपती सुरू असलेल्या संपूर्ण जिल्ह्यात दर्शन घेत आहे। काय सांगा? मला असं वाटतं की या जिल्ह्यासोबत जे माझा नाता आहे ते फक्त इलेक्शन पुरता नाही आहे। इलेक्शनचे नंतरही माझा नाता या जिल्ह्यासोबत आहे आणि इलेक्शन व्हायचे पहिले सुद्धा माझा नाता या जिल्ह्यासोबत आहे। सून म्हणून या जिल्ह्याची 5 वर्ष जी कर्तव्य मी पूर्ण केला, जे माझे मतदार आहे ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जे मला मतदान केला त्यांना मी वाऱ्यावर नाही सोडलं। तर आभार हा माझा कर्तव्य मला शिकवते की ज्या लोकांनी माझी साथ दिली, माझ्यावर विश्वास ठेवला, 5,06,000 पेक्षा जास्त लोकांचा विश्वास सेकंड टर्मला माझे पाठीशी होता, तर मला असं वाटते त्यांच्या मदत येऊन त्यांना भेटून त्यांचा आभार करून त्यांना हे विश्वास देणं आहे की जरी माझा पराभव झाला असेल तरी मी तुमच्या सोबत आहे, तुमच्या हाकेला मी तुमच्या पाठीशी उभी आहे। आणि आज गणेश उत्सवमध्ये जो उत्साह तुम्ही पाहताय महिलांचा, बुजुर्गांचा, युवकांचा, ते सगळे स्पष्ट दिसतात आहे की लोकांचे मनात जे प्रेम आधी होता आधी सुद्धा त्याच पद्धतीने आहे। काही खोटे नरेटिव्ह जे तयार झाले होते त्यामुळे आमचं 10,000 15,000 मतांनी पराभव झाला, पण या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने मी पहिले होती तेच ताकदीने आज सुद्धा आहे। तर कोणी विरोधकांनी हे विचार करू नये की माझा पराभव झाला तर नवनीत राणा संपली। नवनीत राणाला संपवणं एवढं सोपं नाही आहे। जनविकास न्यूजचे सगळे प्रेक्षकांना माझ्याकडनं गणेश उत्सवची खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांच्या जीवनात खूप सारा भरभराटीचा आनंदाचा जावं एवढीच गणेश उत्सव निमित्त आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि बाप्पाच्या अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका।